महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये नामंजूर झालं. बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान बदलवणं एवढं सहज आहे का? त्याच्याकरता लोकसभेमध्ये विशेष बहुमत लागते, राज्यसभेमध्ये विशेष बहुमत लागते आणि अर्ध्या राज्यांची परमिशन लागते. त्यावेळेस तुम्ही कलमांमध्ये बदल करू शकता. मुद्दा आहे महिला आरक्षणाचं जे विधेयक आहे ते लोकसभेमध्ये नामंजूर झालं. आता नामंजूर झालं म्हणजे 2023 मध्ये ऑलरेडी महिला आरक्षणाचं विधेयक हे पारित झालेलं आहे. ते मुद्दामून पुन्हा ते विधेयक आणलं गेलं. एक विधेयक आणलं नाही गेलं, त्याच्यासोबत 3 विधेयक आणले गेले. ते विधेयक कोणते कोणते हे बघा, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही विधेयक कोणते कोणते आहेत. तर विधेयक आहेत या ठिकाणी 3. कोणते कोणते? महिला आरक्षण विधेयक, डिलिमिटेशन विधेयक आणि केंद्र शासित प्रदेश कायदे सुधारणा विधेयक, असे 3 विधेयक आणले गेले. म्हणजे या 2 म्हणजे या महिला आरक्षणाच्या नावाखाली हे 2 विधेयक सरकारला पारित करायचे होते. मुद्दा हाच इथे आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा डिलिमिटेशनचा आहे. मतदारसंघांची पुनर्रचना जो मुद्दा आहे त्याचा मुद्दा या ठिकाणी आहे. हे मतदारसंघाची पुनर्रचना करून आता सध्या लोकसभेच्या म्हणजे याच्या जागा 545 आहेत, त्या होऊन किती होणार होत्या? 850 होणार होत्या. हा मुद्दा आहे. म्हणून हे विधेयक जे आहे हे लोकसभेमध्ये म्हणजे विरोधकांनी याच्या विरोधात मतं केली. पण ज्या वेळेस 2023 मध्ये हे विधेयक आणलं गेलं होतं त्यावेळेस विरोधकांनी सुद्धा याच्या फेवरनं मतदान केलं होतं आणि त्या काळामध्ये 2023 मध्ये हे विधेयक पारित झालं होतं. तुम्ही एकदा जाऊन पहा की ते विधेयक पारित झालेलं आहे का. ठीक आहे ना. आता काय आहे मुद्दा की फक्त गव्हर्नमेंटचं म्हणणं असं आहे की ते नंतर जनगणना झाल्यानंतर ते जे महिला आरक्षण भेटता ते आत्ताच भेटलं पाहिजे, याच्या मागचा हा मुद्दा आहे. कसा की समजा आता 2011ची जनगणना झाली तर 2011च्या जनगणनेच्या आधारावरती तुम्ही मतदारसंघाची पुनर्रचना करा, जागा वाढवून टाका. पण विरोधकांचं असं म्हणणं आहे की नाही, महिलांना आरक्षण द्या. ज्या 1971ची जनगणना झालेली आहे त्या जनगणनेच्या आधारावर ज्या मतदारसंघ आहेत त्याच्यावरच तुम्ही महिलांना 33% रिझर्वेशन देऊन द्या. आमची त्याच्यामध्ये मंजुरी आहे. पण सरकारचं म्हणणं असं आहे की नाही, 2011ची जनगणना घेऊ आणि 2011च्या जनगणनेनुसार त्या जागा वाढवू. पण गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे तसं नका करू. आत्ताची जे सध्याची जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही 33% रिझर्वेशन द्या. हा मुद्दा आहे. तुम्हाला कदाचित हा मुद्दा पूर्ण क्लिअर झाला असेल आताच. ठीक आहे ना. आपण याच्यामध्ये पूर्ण फॅक्ट टू फॅक्ट पाहू. ओके, फॅक्ट टू फॅक्ट सगळ्या गोष्टी पाहू. बघा, हे विधेयक जे आहे हे 2023 मध्येच म्हणजे 2023 मध्येच पारित झालेलं आहे. ठीक आहे ना. 2023 मध्येच हे आरक्षण महिलांना मिळालेलं आहे, ऑलरेडी मिळालेलं आहे. फक्त मुद्दा आता असा आहे की हे जनगणना होईल आणि नंतर पुनर्रचना होईल. त्याच्यानंतर हे जे आहे आरक्षण हे लागू होईल असा मुद्दा आहे. पण गव्हर्नमेंटचं म्हणणं असं आहे की नाही, आरक्षण आम्ही काय करू, पहिलेच लावून देऊ, पहिलेच आम्ही लावू, नंतर जनगणना करू, पहिलं आरक्षण लावून देऊ. आरक्षण झाल्यानंतर आम्ही पुनर्रचना करून टाकू. पण पुनर्रचनेकरता डाटाच नाहीये. 2011ची जनगणना घेऊ म्हणतात. कधीची? 2011ची जनगणना घेऊ आणि त्या 2011च्या जनगणनेच्या आधारावर आम्ही पुनर्रचना करू. ठीक आहे. पण या विरोधकांचं म्हणणं असं आहे की नाही, तुम्ही काय करा, ज्या ऑलरेडी आहे म्हणजे 543 जागा लोकसभेच्या आहे. ठीक आहे ना. या 543 जागेमध्येच तुम्ही महिलांना 33% रिझर्वेशन द्या. 33%. हा विरोधकांचा म्हणणं आहे. याच्याकरता विरोधक काय आहेत, याच्याकरता विरोधकाचं हो म्हणणं आहे. पण गव्हर्नमेंटचं म्हणणं असं आहे की नाही, आम्ही 2011च्या जनगणनेनुसार पुनर्रचना करू. ठीक आहे. पहिला आरक्षण देऊ आणि याच्यानुसार पुनर्रचना करू. हा संपूर्ण तो मुद्दा आहे. बघा, आता हे बिल जे आहे हे पार्लमेंटमध्ये मांडलं गेलं. त्याच्याकरता विशेष सत्र बोलवलं गेलं 16 ते 18 एप्रिलच्या दरम्यान. हे सत्र पूर्ण वाया गेलं. बिल पारित झालं नाही. म्हणून ते दुसरे उरलेले जे 2 बिल होते ते गव्हर्नमेंटनं मागे घेतलं. महिला आरक्षणाचं बिल पारित झालं नाही म्हणून. ठीक आहे ना. 131वं बिल होतं. आता बघा, हे बिल जे आहे हे पारित होण्यासाठी काय पाहिजे, तर मेजॉरिटी पाहिजे 352. म्हणजे लक्षात घ्या, उपस्थित जेवढे असतील त्या उपस्थितांच्या 2/3 एवढं बहुमत लागते. आपल्या पार्लमेंटमध्ये सध्याचे 543 सदस्य संख्या आहे. ठीक आहे. 543 सदस्य निवडून आलेले आहेत. या 543 पैकी त्या दिवशी म्हणजे कमीत कमी 272 लागतात. म्हणजेच किती, 272 लागतात म्हणजे 50%. एकूण जेवढी संख्या आहे त्याच्या 50%. म्हणजे त्याच्या 50% किती होतात, 272 होतात. आणि त्या 272 ह्या असल्या आहेत. या 272 हे तर लागते सोबत जेवढे उपस्थित राहणार आहेत
त्याच्या 2/3 लागणार आहे. म्हणजे उपस्थित किती होते त्या दिवशी, म्हणजे 538 होते. बघा हा आता आकडा गव्हर्नमेंटने पारित केला की 272 आहे त्यांच्याकडे, ठीक आहे. पण उपस्थित किती होते त्या दिवशी, 538 उपस्थित होते आणि मतदान झालं. आता 538 पैकी किती पाहिजेत मतदान, तर 352 एवढं मतदान पाहिजे, 352, ठीक आहे. 352 जर मिळालं असतं तर विधेयक पारित झालं असतं. पण मुद्दा या ठिकाणी काय झाला की 298 मतदान झालं. म्हणजे 298 हो आणि नाही म्हणणार 230, म्हणजे याच्यापैकी एवढं मतदान 54 मतदानाचा फरक पडला. 54 मत जे आहे ते कमी पडले, म्हणून ते विधेयक पडलं, ठीक आहे. मग आता काही लोक म्हणतात की सर सरकार पडलं का, तर नाही. सरकार पडण्याकरता 272 पेक्षा जर का कमी मतदान झालं असतं तर मग सरकार पडलं असतं, असं आपण म्हणू शकतो. पण या ठिकाणी त्यांना मतदान किती झालं, ऑलरेडी मतदान झालं त्यांना 298, म्हणजे 272 पेक्षा शिल्लक आहे. म्हणजे ते बहुमताचा आकडा भारतामध्ये 272चा आहे, हे तुम्हाला माहित असेल. पण बहुमतापेक्षा जास्त मतदान झालं म्हणजे ते गव्हर्नमेंट आहे. पण एखादं विधेयक पारित करण्याकरता त्याच्याकरता उपस्थितांच्या 2/3 लागते. म्हणजे उपस्थित होते 538 आणि त्याच्यापैकी 2/3 पडले 352, पडले नाही एवढे पाहिजे होते पण पडले किती, 298. असं झाल्यामुळे पहिल्यांदा नरेंद्र मोदी सरकारचं कोणते विधेयक हे पार्लमेंटमध्ये पडलं, ठीक आहे ना. हा संपूर्ण विषय अशा पद्धतीचा आहे. आता राहिला महिला आरक्षणाचा मुद्दा. तर महिला आरक्षण जे बिल आहे, ठीक आहे, महिला आरक्षण जे बिल आहे हे 2023 मध्ये ऑलरेडी पारित झालेलं आहे. फक्त सिक्वेन्स वेगळा आहे. यांना काय करायचं आहे की ते आधीच लावून टाकायचं आहे, आधीच लावायचं आहे. पण याच्यामध्ये राजकीय म्हणजे याच्यामध्ये राजकारण जास्त, म्हणजे राजकारण आहे याच्यामध्ये, म्हणून हे विधेयक नामंजूर झालेलं आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. तुम्हाला संपूर्ण मुद्दा समजला असेल. जर तुम्हाला आणखी पण याच्यातलं काही जर माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आपण त्याच्यावर एक व्हिडिओ घेऊ, ठीक आहे.